शहरातील धुळे रोड परिसरात जुन्या वादातून एका हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली। या हल्ल्यात प्रफुल्ल बापूसाहेब देशमुख वय 34 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्याच्या स्थितीत देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल देशमुख हे धुळे रोडवरील हॉटेल राणी पार्क चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। रविवारी रात्री सुमारे 1:15 वाजेच्या सुमारेस प्रफुल्ल देशमुख हे हॉटेल बंद करून उत्तम टॉवर समोरील गेटजवळ वाहन लावत असताना एव्हिएटर स्कूटीवरून 2 जण तेथे आले। स्कूटीच्या मागे बसलेला हर्षल राठोड खाली उतरला आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर त्याने कमरेतून धारदार शस्त्र काढून प्रफुल्ल देशमुख यांच्या उजव्या दंडावर, खांद्यावर, पाठीच्या डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या बोटांवर सपासप वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रफुल्ल देशमुख यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ दिनेश देशमुख आणि मित्र स्वप्नील कोतकर घटनास्थळी धावून आले। त्यांना पाहताच आरोपी व त्याचा साथीदार स्कूटीवरून फरार झाले। जखमी अवस्थेत प्रफुल्ल देशमुख यांना तातडीने देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या प्रकरणी हर्षल दीपक राठोड आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध जीवघेणा हल्ला, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।